नाही गावतलं त्या वाप्याच्या लेवलला घाणावर. तर ही LED एक असा, ही गोप्रोचं उजेड पडण्यासाठी म्हणजे चांगला गोप्रो शूट होण्यासाठी. बाकीचे 2 स्पॉटलाईट आहे ते बघा. तर हे चांगल्या क्वालिटीची, सगळ्यात जबर क्वालिटी येत आहे. तर इथं नाव माहिती नाही, कणकवलीत भेटतं ते. एंड्स लाईट्स ती काहीतरी असतं ते, म्हणजे 2 आहेत आणि ही पण त्याच कंपनीची आहे काहीतरी. हे बघा, तर टोटल 3 टॉर्च आहेत आपल्याकडे खेकड्यांका जाऊसाठी. हे बघा, तर घेतला होता हेच वापरतो. शक्यतो 5 ते 6 तास अजिबात काय होत नाही, म्हणजे उतरतच नाही, इतकी चांगली राहतं क्वालिटी. आठवड्यातनं एकदा चार्जिंगला लावलाच तरी होता तो. बघा येता बाई. तर त्याच्यासाठी हे घेता. बॅग असा, छत्री असा, पाऊस आणखी फक्त खेकड्यांची आवशी कुर्ल्यांची पिशी आणते भाऊची. तर बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदा म्हणजे आयुष्यातलं पहिलं ब्लॉग नवीन घरात शूट होतं आहे. बघा आहे ना सुरुवात. नमस्कार, गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ म्हणजे मी संकेत गाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉगच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा मस्तपैकी संध्याकाळच्या 7:45-8 वाजता स्वागत. असा 7:45-8 होईतील येत आणि भटजी काकांकडे गेलो त्यामुळे उशीर लागलो. या घरात ब्राह्मण भोजन घालूचा आणि त्याच्यानंतर पाशीत ठेवूचा घराचा. तर आता पुढच्या व्हिडिओ सांगेन किंवा त्याच्यानंतरच्या व्हिडिओ सांगेन. पण सध्या आता आपल्याकडे पाऊस कंटिन्यू चालू आहे, म्हणजे वाळींचे नुकते साखळे सुटले आहेत, फक्त अजून होऊर गेले नाहीत. आणि एकदा पाणी जास्त झालं ना काय, मग खेकडे वगैरे सहसा गावत नाही, म्हणजे मोठे खेकडे असतात ते आणि पिल्ला लावून मोकळे होतात. तर काय जण म्हणतात, बरेच जण, की पिल्लावाले खेकडे पकडू नको. पण आपल्याक सध्या पिल्लावाले खेकडे आवडतात, म्हणजे पिल्लावाले खेकडे जास्त पकडतात. त्याच्यामागे कारण ना, कारण 3-4 वर्ष आधी क्रॅप फार्मिंग केलेलं आपण आणि काही कारणांमुळे बंद करूचा लागलेलं सांगितलेलं आहे. जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असतं. तर पुन्हा एकदा यंदा नवीन स्टार्ट करता. थोडेसे चेंजेस असतात आतमध्ये आणि अजून त्याच्यात एक ॲडिशनल फार्मिंग होतील. तर त्याच्यामुळे 2 टाईपची फार्मिंग आपण करतो. म्हणून आपल्याला पिल्लावाले खेकडे हवे, तर ते आपण पाळता लावून त्याच्यानंतर मोठे आले की विकता लावू. तर असं थोडंसं विषय आहे. त्यामुळे कोणी जास्त कमेंट करू नको की पिल्लावाले खेकडे तरी सोडा. काय सगळेच खेकडे भेटत नाही, पण जेवढे भेटतात आपल्याला बीज जेवढा लागतं ना, सीड म्हणतो आपण त्याला, तर तेवढे पुरते आपण गोळा करतो लाव. हा तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भरणीक जाता शिवा परबागर, शिवा मेस्त्री म्हणते. तर 2 नावात भरणी, त्याच्यामुळे कन्फ्यूज होता. भजन म्हणजे भजनाक एकत्र असतो आम्ही, त्यांच्याकडे जातो. बरेचसे खेकडे बाळेपाटी गावतात, म्हणजे 2 टाईपचे असतात. आमच्याकडे काळ्या पाटीचा गावतो, तो पण काळ्या पाटीचा राहता. पण रानातले खेकडे जे असतात ना, ते बाळेपाटी असतात, म्हणजे वर पांढरी लाईन असतात. तर त्याच्यामुळे ते चवीक पण जास्त असतं डोंगरातले. आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बुक गावतले. चला सुरुवात करूया. तर ही बॅटरी यूज होत आहे बघा, एकदम फ्लॅश असं वाजतं. आणखी एक येता मोठीवाली पिशी 2 आणलंय, तुझ्या जीवावर आणलंय 2. एक द्याय होती घरातली, पण एक नको म्हटला 2 द्यावा. तर सगळ्यांकडे सेम बॅटरी आहे. शिवाकडे पण सेम आहे, माझ्याकडे पण सेम आहे, नव्यांकडे सेम आहे, चेतनकडे सेम आहे आणि हे पण सेम आहे बघा. 4000चा मुद्देम आला आमच्याकडे. नाही, बरेच जण कमेंट करीत असतात बॅटरी खायचे फिरवतात म्हणा. बाकी गावात नाही असे वाटतं खय हां गावतात तसे रे, पण ते माहिती नाही ना की कंपनी माहीत नसली तर खायचे खपवतं त्याच्यामुळे. चला डायरेक्ट आता वाळात जाऊया. भरणी मुक्काम पोस्ट भरणी मध्ये घोडग्या रावला, त्याच्यानंतर सोनवडा. 8:30च्या आसपास झाले असले आणि पायाखाली काय दिसत नाही, त्याच्यामुळे तरी रस्त्या गेला हो, त्याच्यामुळे वाईट बघू गावता. बघूया त्याला इतके लेट गावतीत. वाईट पाऊस लागा होतं. हडेच्या वाळांचा कसा माहिती आहे, आमच्याकडे नुसती डोबा भरलेली असली ना तरी पण खेकडे गावतात. यांच्याकडे पाऊस चालू राहत ना तितके खेकडे चांगले गावतात, म्हणजे पाऊस कंटिन्यू पडत राहावं तर बिळातनं बाहेर येतात रानातल्या वाळांचे खेकडे. चला बघूया. नाही शेट खेकडे बघा बाई. आज घामाघूम नाही झालो. शाळेत जाताना दप्तर लावले ना, पण आता घेऊन फिरता दप्तर. गावली तर बाळेपट्टीच गावतं, दिसता बरी पटकन ह्या पाण्यावर. त्याने पिशी काढलं पोरावालीचा. यस भाऊ, पहिलं थंबनेलला फोटो दाखवू. बॅटरी बंद करू वाईट. ह्या पुढे घे, कुर्ली पुढे हडे माझ्या आहे कॅमेऱ्यावर. ओके
खतरनाक. पहिलोच पीस भेटलो जबरदस्त. भाऊची पहिली का हे असल्यांका वेगळी पिशी कर 2 सांभाळतो लागो नाही धरू तर नाही कोणाचा पडलं नाही तर बहिणारे मरतील नाही. खतरनाक पीस भेटलो पहिलो. किती असतं घराकडे जाऊन तिला मोदू गई जास्त आधीच राहू नको. सुरुवात तर दणक्यात झाली हा. तितपत आता रिझल्ट भेटता बघूया. इथून पत्तेऱ्यातनं चालताना सण चालावं आहे. कुर्ले मोठे तसे किरडू आपण मोठी गावतात. मोठी साईज आहे. मेले किती खोला बघ. कुरुजभर खोला आहे इथं पूर्ण गच्चा. भाऊ दाखव. आहे तिच्या पण पिल्ला पोटात वाटतं. मरणाची डेंगे काय होता नाही उलटी म्हणून लवकर धर. नाही नाही घे बघते. बॅटरी कपाळाकला असो काय. भाऊ दाखव. खापीत होती ती पोरा लावली होती वाटतं. टाक 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 बुतू. 5-6 पीस गावले ना चांगले. नरा काय मादी आहे. नरा अजून नका कशी पतेऱ्यात रवली आहे बघा. ही बघा दोडी पोरा आहेत ना. हे बघा पिल्ला कमीत कमी 2-2.5 असतील. हे बघा बारीक 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 बारीक. ओके. आपल्या घेत गरजेचे असत. सीड आणा तर असाच भेटतं म्हणजे बीज. शिवाचा फोटो घ्या असो. वाईट डेंगे पसरांदे असो. हा खतरनाक. आवडून धरणार नाही फोडूक गावतं नाही. प्राण बरा अरे का. खतरनाक पीस गावलं. सगळ्यात मोठं पीस हा वाटतं. व्हाळात तर उलटो कॅमेरा धरूचे ना कंडिशन नसता शक्यतो. कारण पायाखाली बघतलास काय खाली बघतलास. तरी अजून धोंडे बुळबुळीत नाही झाली आहेत नदीची. ॲक्च्युली नदी आहे व्हाळ नाही. तर असो बघूया आणखी किती गावतात. बऱ्यापैकी तरी भेटले आहेत. सुरुवात तर चांगली. आमच्या पुढे फिरवते म्हणा आमका भेटाक नाही होते. नाही तर आणखी भेटले असते इतक्यात. धमाकेदार व्हिडिओ होते. मोठी होते मादी असा म्हणजे कामाची आहे. जेवढे मादी असतील ना तेवढे चांगले. आणि नर 20% सोडायचे. मळी येईल रिवर होतो बघ तो मळी. हे बघ हे बघ मळू मासे अत्यंत खायला चविष्ट. गोड गोड म्हणजे गोड नाही सांगायची पद्धत. ढेकळो भेटलो. असतात नको हळू ये. तुझ्या हातात रशी आहे आमची. हो इतकी सुटली तर धरू का चान्स नाही परत. तर ही शिवाळा आहे त्याच्यामुळे मला वाटतं 12 महिने पाणी राहतं. गावलो पान मोठा वाळायचा पाता काय मळी. ओके चला भरपूर झाले. खतरनाक पीस. ओके आहे म्हणा. पेशी बिशी सोडू नको. झाडायची झाली घरी. कॅमेरा लेट चालू होता काय समजत नाही आता गणित.
खायचे खायचे धोंडे ना गुळगुळीत वाटतं. तो म्हणजे तुळतुळीत झालं. किंवा सवया मानान दिसतो. इबे इबे भाऊ बिहार तिथं तलवार घालता राव. तुम्ही 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 नाही ओके. तर डेंगू खाया तिकडे हडीच्या कमी देऊ. पाळा भरलाय. ओके साधारण साईजचा बऱ्यापैकी आहे. बाळेपट्टी आहे म्हणा. आता यो बाबा माझ्या काय स्टॉक आहे बघा. प्युअर बाळेपट्टी आणि पिल्ला बघा. पिल्ला जबरदस्त. हां किंवा टाक 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 लवकर. पुरे आवळून घेतले मी. ही खडकात आणि ही भाऊ घेतले. हे बघा स्टॉक बघा. हो बघा स्टॉक कसलो बघा तिथं. अरे द्या एक हां टाक आता अजून खाऊ थांब थांब थांब. पाणी कधी नको धरलं. बराबर घात टाकलं. म्हणजे घ्यावा जरा मोठी तुला हातात. कसे पूल बांधलेले आहेत बघा. हे बघा पूर्ण लाकडी पूल असा खूप जुना. वाव हा थंडीला कुठं जातो. बॅटरी माझ्या हातावर चढतं. सोडू नका. हातावर चढतं वेगळी वाटतं. ओके नाही हातावर चढले तुम्हाला बरीच पोरं. घसघ्या जाऊन टाक पटकन. हां धरतरी नरा नरा चालू नर माझे आहेत. नाही हे पुढे डेंगे बनवले काढलं ते टाक लवकर. तू नाही बॅटरी आता कपाळ लाव. जरी पण असा काय खाली JCB लावले म्हणून गावत नाही. जसं जिओ बाबा माझ्या इकडं खतरनाक आहे. खतरनाक काय मेरा काय लवकर आठवला. वाय जड हां इथं सो कर असं कर असं हां पुरं नाही फाट दिसा हां इथं तसं धरतो. ओके आता हिची चार्जिंग संपली आहे बघा. चार्जिंग संपतील पूर्ण. ओके काढतो. कधी बंद केलं. बापरे. अरे पिला गो. ओ माय गॉड.
पुटपुट होता मागे यायच्यात का? हे बघा तुम्ही तिला याच्यात हो. हां सांगितलं Oh my असं तरी ते करता व्हिडिओ करू गावलं तर नसतं हा दोनवले माझी होता करणार माझी बरोबर खालती भरपूर असत आणि ह्याच्यात पण भरपूर आहे बघा. एवढे आता 2 बादलीतले आपल्याला सोडूचे आहेत टँकमध्ये सोडतला पिल्लांसकट. चल हां नाही गावतलं त्या वापायच्या लेवलला घाणावर. हे बघा पिलावो कशी साराकली सगळीकडे. माका दारशाचा फोन काय भांडू बसलं काढून टाकून मरत चला. आता सगळी ते बिळ धरतले तडे. नाही तेव्हा जरा जास्त तडाक गावा रे बरा का गरीब गाव आहे. हे बघा बारकी बारकी पिल्ला असत आतमध्ये भरपूर पिल्ला. डेंगे थांब दाखवते मग डेंगे तरी नेते सांगू नाही तर गाडी घालीत डेंगे तरी फ्राय करून खाय. मासे किती होतं 1 2 3 4 5 मासे आजचा दिवस कुर्ल्यांका खाऊन उद्या आतडी घेऊन बघ तडे फेक नाही मासे तडे येतली कुर्ले सगळीकडे फिरतले रात्री जातात सगळा बघतो. घोडीचा बंदोबस्त नाही तर पत्र लावलं की उद्या आधी तर धाळा सुटतले मालवण बिलवण साठी बघतले गुण हा काय पर आता जागी झाली आई सगळीकडे सराकली आता भरपूर झाली काय सोडूची गरजच नाही मग. हे बघा बऱ्यापैकी जिती येत रे. तर मंडळी अवतार बघून समजलं असतात की किती स्ट्रगल केलं बघितलंच तुम्ही. पण मेन पार्ट जे आहेत ना गोप्रोचं थोडंसं इश्यू झालं काहीतरी. एकदा क्लिक केलं ना काय त्याच्यानंतर थोड्या वेळानं म्हणजे चालू होता व्हिडिओ. तर त्याच्यामुळे मेन शॉट जे होते ना तर ते कॅप्चर करू चुकले. नर वगैरे मोठे पकडलेले होते जिंदगीत पहिल्यांदा एवढे. म्हणजे ह्याच्या आधी पकडलं पण एवढ्या अमाऊंटमध्ये नाही भेटत होते. पिल्लं वगैरे बघितलं भरपूर भेटली म्हणजे अपेक्षेचे एवढी भेटली. ह्याच्या पलीकडे पण भेटतात पण सध्या आपण पाऊस कमी झालो त्याच्यामुळे भेटली नाही. तर बऱ्यापैकी बीज आपण सोडला टँकमध्ये आणि नर भेटलेले तर ते वाटून घेतलं म्हणजे जेवणासाठी. कमीत कमी 7 ते 8 किलो खेकडे तरी होते. 7 ते 8 किलो वजन होता कारण मी येताना आणलं उचलून ना हातात ना तर तेव्हा वेट वाटला तेवढा 7 ते 8 किलो असतील बऱ्यापैकी. म्हणजे तडणीचे खेकडे बऱ्यापैकी आवले. अजून पण भेटले आहेत भेटते तितके सोडायचे आणि खायचे. नया घर तर बघूया ह्याच्यानंतर पण व्हिडिओ होतील खेकड्यांचे. पण सध्या तरी सुरुवातीक गावले दुसऱ्यांच्या गावातले आधी हाणून सोडायचे पाहुण्यांका सोडू गो आधी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटलो कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतील. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.